नाव सांगा ना. नाव भगवान अंदा मराठे. हं. गाव गाव धुंडायच्या, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे. ओके. टोटल म्हशी किती आहेत आपल्या सगळ्या? टोटल म्हशी आमच्या पैसे 14 म्हशी आहेत. 14 म्हशी. आणि गाई? गाई 6 गाई आहेत, 4 मोठे आहेत आणि 2 लहान. 14 पैकी सगळ्यांना चालू आहे की किती जणांना चालू आहे आता तेरा आता? आता हे चालू करून दिवस किती झाले तुमचे? हे आता पहिले 5 किलोचे बाटली आणली होती. त्याच्यात आता 25 किलो आहेत. 25 किलो येते डायरेक्ट. हे चालू केल्यापासून कोणतं जनावर आजारी वगैरे पडला असेल? अजून आजारी डॉक्टरचं काम नाही आता सध्या. डॉक्टर बंद डायरेक्ट. तुम्ही आता साधारणतः ज्यावेळेस आणलं त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या जनावरांना ट्राय केलं? आम्ही पहिले या म्हशीला कोणतं ही उभी ही तिला का बरं ट्राय केलं तुम्ही? तिला बऱ्याच दिवसापासून कवर नव्हतं. कवर नव्हती म्हणजे माझ्यावरती नव्हती, माझ्यावर येत होती, राहत नव्हती ती. राहत नव्हती, भाकड होती ती. भाकड होती एकदम. किती दिवसापासून भाकड होते का अंदाज? ती भाकड कम से कम 4-5-6 महिन्यापासून भाकड होती दूध घेतल्यावर. 6 महिन्यापासून. 6 महिने तिला किती वेळा तुम्ही लावली असेल? आम्ही तिला 2-3दा कवर केली होती, तिला नाही राहिली. ती रिपीट झाली परत. बरं, मग त्याच्यानंतर साधारणतः हे तुम्ही त्याला पावडर चालू केली. पावडर चालू केली. पावडर दूध अटेल पावडर देत होतो आम्ही तिला डेपमध्ये. किती दिवस चालू केली साधारणतः? 20-22 दिवसात 20-22 दिवसात तिला मग लगे माझ्यावर आली ती. हां. त्यानंतर आपण 20-22 दिवस चालू दिला मोबाईल तुम्ही परत ट्यूब भरली, ती राहून गेली. जाऊन बरं, आणि दुसरी आणखी कोणती ती? एक पहिला रुपया दिली आमच्यापासून तिकडं. तिकडे 2 पायड्या तिकडं. त्यावेळी तर फक्त ती एक दूध देते, बरं. पण ती लवकर लागत नव्हती. ती एक कम से कम ती 7 एक वर्षाची होऊन गेली. ती आता 7 लागली. वर्षाची. 7 वर्ष किती वर्षापासून लागेल नाही ती? लागली नाही होती तिच्याशी पायडी. 7 वर्षाची. 7 वर्षाची. तुम्ही सांभाळली काय तिला? मग सर आता काय दिली लांब पकडा राहतो त्याला सांभाळ. सगळ्यात महत्वाचं, बाकीचे शेतकरी काय करतात की लगेच ते विकून टाकतात. नाही सर असे आम्ही आहे ना हां. कमीत कमी 40 पायड्या विकली आम्ही. अरे बाप. ते तर आम्हाला आहे ना विकत म्हशी आणायची गरज नसती राहिलेली आहे. म्हणजे आता तिला 7 वर्ष ती राहिलीच नाही ती. राहिलीच नाही ती. तुम्ही हिला चालू किती करून चालू केलं ते. सोबतच चालू केलं. एक 8 दिवसाच्या अंदर बाहेर 2-2 दिवसात 3 दिवसात गॅप मध्ये साधारण जनरल 20 दिवस पकडून चालू आपण. 20 दिवसात म्हणजे cover. 20 दिवसात सगळा प्रॉब्लेम कव्हर झाला. Cover झाला. आता किती दिवसाची गाभण आहे ती? आता महिने 1.5 महिने दीड महिन्याची गाभण आहे. 1.5 महिने. अरे वा. बाकी बाकी तुम्हाला वेगळं पण काय जाणवलं आणखी तुमच्या याच्यामध्ये? जोराला एकदम असं फ्रेश वाटतं, हां हां, तंदुरुस्त असतं. तंदुरुस्त वाटतं ते. बरं. पातळ शेण आधी पहिले पातळ नाही वाटलं. हां हां, आता असं पोटा पडतो. मोठं पडतं म्हणजे जर जिरवायला लागलं आधी जिरवायचं. पचन व्यवस्थित व्हायला वजन व्यवस्थित. बरं, आणि साधारणतः दुधामध्ये काय फरक जाणवला? काय दुधामध्ये 1 लिटरचा फरक. 1.5 लिटर. आधी किती दूध होतं? दूध 4-4.5 लिटर होतं तर 5-5.5 लिटर. म्हणजे 1.5 लिटरचा दूध होता. आणि गिरायची तक्रार होती दूध पातळ येतं थोडं घट्ट आहे बस. कधी आधी हां, ते हां. मिनिटाच्या चालू केलं नव्हतं त्याच्या आधी. म्हणजे जसं पाऊस येते हां, हां, हां. थोडंसं दूध त्यामुळे फरक पडून. बरं, हां, आता गिरायची तक्रार म्हणजे गिऱ्हाईक आता संतुष्ट आहे हां, संतुष्ट. मिल्कच्या त्याच्या दुधामुळे. जर दुसरं दूध जनरल जर खाल्लं आपण आणि आपलं मिल्कच्या त्याचं दूध खाल्लं तर या दोघां दुधामध्ये काय फरक आहे? चव लागतं मिल्कचं दूध, चव लागतं. तुम्ही आता सांगत होते मगाशी की ती पिल्यावरती आपण म्हणजे बाबा असं वाटतं आपल्याला का आपण काहीतरी आयुर्वेदिक औषध घेतोय त्याच्यात. म्हणजे आपण काहीतरी फ्रेशनेस वाटत असेल. म्हणजे आपल्या शरीरासाठी जे उपयुक्त आहे, जे पौष्टिक आणि आरोग्यदायी ते आपण काहीतरी पितोय असं फील येतो. अरे वा, हे तर मग खूप क्रांतिकारी. म्हणजे पूर्वी जशी दूध निघायची तशी जर दूध निघाले तर पूर्णपणे आजार वगैरे सगळे बंद होऊन जातात. आजार बंद होऊन तुम्हाला आणखी म्हशी शांत झाल्या किंवा मग चारा खाण्याचं प्रमाण वगैरे वाढलं असं काय जाणवलं? मग चरांमध्ये बी फरक आहे. हां, जी जनावरांमध्ये तक भासत होती, म्हणजे तक करत होतं जनावर. हो ती तक भासत नाही. अच्छा अच्छा. म्हणजे तणफणं करायची. हां हां हां, म्हणजे आता एकदम तृप्त आहे. तृप्त आहे. रवंत करणे वगैरे त्याच्यामध्ये काही त्याला आम्ही वागुळ म्हणतो आमच्या. हां, वागुळ. हां, हा, तर एकदम मोकळा वागुळ करतात सर. मोकळं करतात.
आणि असं काही अनुभव आहे का तुमच्या म्हशींची तब्येत वगैरे चांगली झाली किंवा मग सर तुम्ही पाहू शकता ना, आता ही म्हैस आहे ना हां. बिमार होते राहायची, ज्या गाभण होती तशी बिमार राहत होती. जन्मल्यानंतर आहे ना ती म्हैस जंगलात चरायला जायला लागली. आधी जात नव्हती जात नव्हती, जात होती तर ती सावलीच पाहत होती. आणि आता मोगी चरते राहणार. कुठं पण जाते. आता या भागातील जे शेतकरी मित्र आहेत त्यांच्याकडे म्हशी आहेत, ज्यांना भाकड राहण्याचा मेन प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर दुधाचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर जनावरांची तब्येत वीक आहे, असा प्रॉब्लेम आहे. तर त्या सगळ्या शेतकरी मित्रांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? आम्ही संदेश देऊ आता काही त्यांनी मिल्क चार्जरचा प्रयोग करायचा, वापरायला पाहिजे. नक्कीच. व जनावरांना खूप त्यातला फरक पडतो. अरे वा, सुंदर. धन्यवाद सर, खूप छान अनुभव आहे तुमचा. असंच शेतकरी मित्रांना तुम्ही तुमचा अनुभव सांगत चला. आमच्या इथं स्वतःचे 100% अनुभव मला तर फरक जाणवला. ठीक आहे, चला मग. धन्यवाद.